मनोज जरांगेंचं आजपासून अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण. तळपत्या उन्हामध्ये मंडपाशिवाय उपोषणाला बसणार. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड यांची मध्यस्थी निष्फळ. 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. मराठ्यांसाठी वेगळं मंत्रालय स्थापन करा. मनोज जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाकडे मोठी मागणी. महायुतीमध्ये विधान परिषदेच्या 14 जागांचा तिढा सुटला. पुणे, रायगड, छत्रपती संभाजीनगरचा पेच कायम. भाजपच्या वाट्याला 10 जागा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. दोन्ही नेत्यांमध्ये रायगडच्या जागेसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं. काँग्रेस 8, शिवसेना युबीटी 6, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी 3 जागांवर लढणार. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत समन्वयानं निर्णय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे तुतारीची साथ सोडून हाती कमळ घेणार. मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. तनपुरेंपाठोपाठ राजेश टोपेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. तर आपण कुठेही जाणार नाही. माझ्या संदर्भातल्या ज्या बातम्या आहेत त्या चुकीच्या आहेत. भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राजेश टोपेंचं स्पष्टीकरण. मुंबईमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागला. सीएनजी प्रति किलो पोहोचला 86 रुपयांवर. तर पीएनजीच्या दरातही 50 पैशांची वाढ. आठवड्याभरात मान्सून केरळमध्ये डेरे दाखल होणार. अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती. मुंबई, पालघर, ठाण्याला उद्या पावसाचा येलो अलर्ट. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात सोमवार, मंगळवार मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जारी. राज्यामध्ये जूनमध्येही उकाडा कायम राहण्याची शक्यता. यंदा कमी पावसाच्या शक्यतेमुळे मोसमी पावसाच्या हंगामामध्ये उकाड्यामध्ये वाढ होण्याचा अंदाज. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 18 जणांचा बळी, 5 जण अत्यवस्थ. आरोपींनी गावठी दारूमध्ये घातक मिथेनॉल मिसळल्याचं उघड. पोलीस आयुक्तांकडून हडपसर पोलीस स्टेशनच्या 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई.